Welcome to AV number 2, part number 2 of interview. Let us start with second part. J. Krishnamurti is regarded as one of the greatest philosophical and spiritual figures of the 20th century. तर 20व्या शतकातला अतिशय महनीय असे हे व्यक्तिमत्व आहे. तत्वज्ञ आणि आध्यात्मिक अशी ही व्यक्ती आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं तत्वज्ञान जग जगप्रसिद्ध असं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. ही क्लेम नो एलिजन्स टू एनी कास्ट, तर कुठल्याही जातीला त्यांनी जवळ केलेले नाही आहे. नॅशनॅलिटी, रिलिजन ऑर ट्रॅडिशन, तर कुठलीही राष्ट्रीयत्व असेल, कुठलाही धर्म असेल किंवा कुठल्याही परंपरा आहे त्यांना त्यांच्यासोबत ते नाही आहे. तर हिज पर्पज वॉज टू सेट ह्युमन काइंड फ्री फ्रॉम द डिस्ट्रक्टिव्ह लिमिटेशन्स ऑफ द ह्युमन माइंड. तर असं ज्याला विध्वंसक वृत्ती म्हणतो, त्या विध्वंसक वृत्तीपासून माणसाचं मन जे आहे ते दूर व्हावं आणि त्यासाठी त्यांनी एक वेगळी दिशा जी आहे ती माणसाच्या जीवनाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही फोकस ऑन द व्हेरी नेचर अँड क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ, तर माणसाचं जीवन कसं असावं त्याबद्दल त्यांचा विशेष अभ्यास आहे. ही फोकस ऑन द व्हेरी नेचर अँड क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ, तर निसर्ग आणि माणसाचं जीवन याबद्दल ते जास्तीत जास्त त्यांचा अभ्यास आहे. He highlighted the importance of critical awareness of the inner and the outer world through his writings and speeches. तर he highlighted the importance of critical awareness of the inner and outer world through his writing and speeches. तर आपल्या भाषणातून असेल किंवा आपल्या लिखाणातून असेल त्यांनी एक आत आणि बाहेर जे आपलं जग असतं त्या जगाबद्दल त्यांनी बोललेले आहे आणि एक चांगला अभ्यास त्यांचा, एक व्यासंग त्यांचा आहे. तर This interview is an extract from the talks and discussions held by J. Krishnamurti with students of Rishi Valley School. तर हा जो इंटरव्ह्यू आहे मुळातच त्या ठिकाणी एक चर्चा आहे, एक बातचीत आहे, हेल्ड बाय जे कृष्णमूर्ती विथ स्टुडंट्स ऑफ ऋषी व्हॅली स्कूल. तर ऋषी व्हॅली स्कूलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर एक संवाद त्यांनी ह्या पाठ्यांशातून साधलेला आहे. He communicates his idea of education as an instrument of transformation of the human mind. आणि ते म्हणतात की त्या ठिकाणी शिक्षण जे आहे, शिक्षणाची संकल्पना जी आहे ती मुळातच त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ह्युमन माइंड. तर माणसाच्या मनाला जर बदलायचं असेल तर ते सगळ्यात मोठं बदलाचं हे शिक्षण एक साधन आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे असा त्यांचा एक कटाक्ष जो आहे तो त्यांचा असतो. तर बघूया या ठिकाणी काय इंटरव्ह्यू जो आहे तो आलेला आहे आणि कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घेतला जातो त्याचं हे उदाहरण या ठिकाणी आपण दिलेलं आहे, ते आपण बघूया. तिथले जे ऋषी व्हॅली स्कूलचे जे विद्यार्थी आहेत ते विचारत आहेत. त्यातला एक विद्यार्थी विचारतो आहे, द वर्ल्ड इज फुल ऑफ कॉलस पीपल, इनडिफरंट पीपल, क्रुएल पीपल, हाऊ कॅन यू चेंज दोज पीपल. तर अतिशय पहिलाच प्रश्न जो विचारला गेलेला आहे, तर द वर्ल्ड इज फुल ऑफ कॉलस पीपल म्हणजे कॉलसचा अर्थ आहे निर्दयी. अतिशय निर्दयी लोकांनी भरलेलं जग आहे. इनडिफरंट पीपल आहे, लोक अतिशय तुटकपणे वागतात. क्रुएल पीपल, अतिशय क्रूर असे लोक आपल्या ह्या जगात दिसतात. हाऊ कॅन यू चेंज दोज पीपल, तर ह्या लोकांना तुम्ही कसं बदलतात, तर कशा पद्धतीने ह्या लोकांना तुम्ही बदलू शकतात. तर कृष्णमूर्ती सांगतायत, द वर्ल्ड इज फुल ऑफ कॉलस पीपल, इनडिफरंट पीपल, क्रुएल पीपल, अँड हाऊ कॅन यू चेंज दोज पीपल. तर आपण त्यांना कसं बदलू शकतो, जे असे जे लोक आहेत जे विचित्र आहेत, अतिशय तुटकपणे वागत आहेत, अतिशय क्रूर पद्धतीने वागत आहेत, अतिशय निर्दयपणा पद्धतीने वागत आहेत. इज दॅट इट, आणि ते खरंच आहे. वाय डू यू बॉदर अबाउट चेंजिंग ऑदर्स, तर आपण ते सगळ्यात महत्त्वाचं विचारतं की त्यांना का बदलायचं आहे आपल्याला. चेंज युअर सेल्फ, त्यांना बदलण्याच्या आपण बदलूया. अदरवाईज ॲज यू ग्रो अप यू विल ऑल्सो बिकम कॉलस, नाहीतर काय होणार की जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेला तुम्ही स्वतः पण तसंच वागाल. त्यामुळे आपण बदलायचं आहे, त्यांना बदलण्यापेक्षा आपण बदलूया. यू विल ऑल्सो बिकम इनडिफरंट, तर आपण पण त्या ठिकाणी इनडिफरंट बनू. इनडिफरंटचा अर्थ आहे तुटकपणे वागणे, थोडंसं हटके वागणे, फटकून वागणं त्याला म्हणतो आपण. यू विल ऑल्सो बिकम क्रुएल, तर आपण पण त्या ठिकाणी तसंच वागू जर आपण त्यांचं अनुकरण करत असू तर. द पास्ट जनरेशन इज व्हॅनिशिंग, आता ही जी जुनी पिढी आहे ती आता व्हॅनिशिंग म्हणजे संपत चाललेली आहे. इट इज गोईंग अँड यू आर कमिंग, ती आता चाललेली आहे आणि तुम्ही आता येत आहात. अँड इफ यू आर ऑल्सो प्रूव्ह कॉलर्स इनडिफरंट क्रुएल यू विल ऑल्सो बिल्ड अ सेम सोसायटी. म्हणजे तुम्ही जर असेच वागत राहिला तर तुम्ही पण त्याच पद्धतीची सोसायटी, त्याच पद्धतीचा समाज तुम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहात. व्हॉट मॅटर्स इज दॅट यू चेंज, आणि म्हणून त्याने असं म्हटलं की तुम्ही बदला, तुम्हाला बदलायचं आहे. दॅट यू आर नॉट कॉलस, तुम्ही त्या ठिकाणी निर्दयी राहू नका. यू आर नॉट इनडिफरंट. वेन यू से ऑल दिस इज द बिझनेस ऑफ द ओल्डर जनरेशन, हॅव यू सीन देम, हॅव यू वॉच देम, हॅव यू फेड फॉर देम. जर तुम्ही असं म्हणतात की हे सगळा
जे आहे ते जुन्या पिढीचं काम आहे, तर तुम्ही त्यांना बघितलं आहे का तसं करताना? तुम्ही त्यांना ऐकलं आहे का? तुम्ही त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे का त्याबद्दल? इफ यू यू विल डू समथिंग, चेंज युअर सेल्फ अँड टेस्ट इट बाय ॲक्शन. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याने म्हटलं की ॲक्शन, तुमची जी कृती आहे त्या कृतीतून तुम्ही दाखवून द्या की तुम्ही बदललेले आहात. सच ॲक्शन इज वन ऑफ द मोस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग्स. आणि ही अशा पद्धतीची जी कृती असते ती सगळ्यात वेगळी असते, सगळ्यात असामान्य असते. बट वी वॉन्ट टू चेंज एव्हरीबडी एक्सेप्ट आवर सेल्स. फक्त आपण स्वतःच बदलायचं नाही असं आपण ठरवतो, बाकीच्यांनी बदलायला पाहिजे असं अशी आपली अपेक्षा असते. विच मीन्स रिअली वी डू नॉट वॉन्ट टू चेंज. आणि याचा अर्थ असं होतो की आपल्याला बदलायचंच नसतं. वी वॉन्ट अदर्स टू चेंज अँड सो वी रिमेन कॉलस इंडिफरंट क्रुएल होपिंग द एन्व्हायरमेंट विल चेंज सो दॅट वी कॅन कंटिन्यू इन आवर ओन वे. तर म्हणजे आपण नाही बदलायचं, पण लोकांनी बदलायला पाहिजे. ह्या पद्धतीने जर आपला दृष्टिकोन असेल तर हे कधीही बदलणार नाही. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. तुम्हाला कळतं आहे का मी काय बोलतोय ते? तो विद्यार्थी विचारतोय. यू आस्क अस टू चेंज, व्हॉट डू वी चेंज इन टू. तुम्ही म्हणताय की बदल घडला पाहिजे तुमच्यात, तर आपल्यामध्ये आपण काय बदल घडायला पाहिजे? तर कृष्णमूर्ती सांगतायत त्यांना, यू आस्क अस टू चेंज, व्हॉट इज इट वी चेंज इन टू. तर काय नेमकं आम्ही बदलायला पाहिजे? यू कॅनॉट चेंज इन टू अ मंकी. तर बदल व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही काय माकड बनायला नको. प्रॉबेबली यू वुड लाईक टू बट यू कॅनॉट. ते तुम्हाला बनायला आवडतं, पण तसं तसं काही माकडासारखं तुम्ही कुठलंही वागायचं नाही. नाऊ व्हेन यू से आय वॉन्ट टू चेंज इन टू समथिंग, लिसन टू दिस केअरफुली. जेव्हा मी असं म्हणतो की आपल्याला बदलायचं आहे म्हणजे काय करायचं? इफ यू से टू युअर सेल्फ आय मस्ट चेंज माय सेल्फ इन टू समथिंग. मला स्वतः बदलायचं आहे, आतमधून मला बदलायचं आहे. इन टू समथिंग इज अ पॅटर्न विच यू हॅव क्रिएटेड हॅवंट यू. तो पॅटर्न तुम्हाला बनवायचा आहे. डू यू सी दॅट? लुक, यू आर व्हायलंट ऑर ग्रीडी अँड यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ इन टू पर्सन हू इज नॉट ग्रीडी. कल्पना करा की तुम्ही अतिशय हिंसक आहात, तुम्ही अतिशय लोभी आहात आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लोभ सोडायचा आहे. यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ इन टू अ पर्सन हू इज नॉट ग्रीडी. आणि तुम्हाला आता अशी व्यक्ती बनायची आहे की ती ग्रीडी नसेल, ती लोभी नसेल. नॉट वॉन्टिंग टू बी ग्रीडी इज अनदर फॉर्म ऑफ ग्रीड इजंट इट. तर तुम्हाला ग्रीडी बनायचं नाही म्हणजे तो एक प्रकारचा तो मोहच आहे, एक प्रकारचे ते लोभच आहे. डू यू सी दॅट? बट इफ यू से आय एम ग्रीडी आय विल फाइंड आउट व्हॉट इट मीन्स. वाय आय एम ग्रीडी, व्हॉट इज इन्व्हॉल्व इन इट. तर ग्रीडी असणं म्हणजे नेमकं काय, तर लोभी असणं म्हणजे काय, मोह असणं म्हणजे नेमकं काय, त्याच्यात नेमकं काय असतं ते मी समजून घेईल. देन व्हेन यू अंडरस्टँड ग्रीड यू विल बी फ्री ऑफ ग्रीड. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. तुम्हाला कळतं आहे का मी काय म्हणतो? तर पहिल्यांदा आपण ती संकल्पना काय आहे, लोभ आहे, तो काय असतो ते समजून घ्यायला पाहिजे. लेट मी एक्सप्लेन. आय एम ग्रीडी अँड आय स्ट्रगल. तर मी लोभी आहे, मला लोभ आहे, मला मोह आहे, मी प्रयत्न करतो आहे. फाईट, मेक ट्रिमेंडस एफर्ट्स अँड नॉट टू बी ग्रीडी. आणि मी खूप प्रयत्न करतो आहे की मला लोभापासून मुक्त व्हायचं आहे. आय हॅव ऑलरेडी अन आयडिया, अ पिक्चर, अन इमेज ऑफ व्हॉट इट मीन्स नॉट टू बी ग्रीडी. सो आय एम कन्फर्मिंग टू अन आयडियल विच आय थिंक इज नॉन ग्रीड. तर मी एक आदर्श म्हणून त्या ठिकाणी मी स्वतःचा मी त्या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न करेल. यू अंडरस्टँड? कळतं आहे का मी काय म्हणतोय ते? असं ते बोलत आहे. वेर ॲज इफ आय टू लुक ॲट माय ग्रीड, इफ आय अंडरस्टँड व्हाय आय एम ग्रीडी, द नेचर ऑफ माय ग्रीड, द स्ट्रक्चर ऑफ माय ग्रीड, देन वेन आय बिगिन टू अंडरस्टँड ऑल दॅट. जेव्हा मला हे सगळं समजेल की नेमकं लोभ मोह काय असतो, आय एम फ्री ऑफ ग्रीड, तेव्हा मी त्या ठिकाणी त्या मोहापासून, त्या लोभापासून मुक्त होईल. देअर फोर फ्रीडम फ्रॉम ग्रीड इज समथिंग एंटायरली डिफरंट फ्रॉम ट्राईंग टू बिकम नॉन ग्रीडी. Do you see the difference? Freedom from greed is something which is entirely different from saying I must be a great man, so I must be non-greedy. Have you understood? तर मला मोह नको असं मी त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. आय वॉज थिंकिंग लास्ट नाईट दॅट आय हॅव बीन टू दिस व्हॅली ऑफ अँड ऑन फॉर अबाउट 40 years. मी काल विचार करत होतो की मागच्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी मी इथे येत जात असतो. पीपल हॅव कम अँड गॉन, ट्रीज हॅव डाईड अँड न्यू ट्रीज हॅव ग्रॉन. या ठिकाणी झाडं मी बघितलेले आहेत, ते जिवंत झाले. बरेचसे झाडं त्या ठिकाणी नवीन आलेले आहेत, बरेचसे झाडं त्या ठिकाणी इथे उन्मळून पडलेले आहेत. डिफरंट चिल्ड्रन हॅव कम, अनेक मुलं इथे आले, शिकलेत, निघून गेले. पास थ्रू दिस स्कूल, हॅव बिकम इंजिनियर्स, हाऊसवाईव्स अँड डिसायपेड ऑल टुगेदर इन टू द मासेस. तर अशा अनेक मुलं इथून पासआउट होऊन गेलेले आहेत. काहींनी घरकामं करतायत, काही इंजिनियर्स आहेत. आय मीट देम ओकेजनली ॲट अन एअरपोर्ट ऑर ॲट अ मीटिंग व्हेरी ऑर्डिनरी पीपल. तर मी अशा अनेक लोकांना भेटतो, की एअरपोर्टला भेटतो किंवा एखाद्या बैठकीत भेटतो की जे सर्वसामान्य लोक आहेत. अँड इफ यू आर नॉट व्हेरी केअरफुल यू आर ऑल्सो गोइंग टू एंड अप दॅट वे. अँड इफ यू आर नॉट व्हेरी केअरफुल यू आर ऑल्सो गोइंग टू एंड अप दॅट वे. स्टुडंट सेड, व्हॉट डू यू मीन बाय ऑर्डिनरी. तर आपण सर्वसामान्य म्हणजे नेमकं काय? कृष्णमूर्ती त्यांना म्हणताय, टू बी लाईक द रेस्ट ऑफ मेन विथ दर वरीज, विथ दर करप्शन, व्हायोलन्स, ब्रुटॅलिटी,
indifference, callousness. To want a job, to want to hold on to a job, whether you are efficient or not, or to die in the job, that is what is called ordinary. तर सर्वसामान्य म्हणजे काय माहिती आहे का, त्याने म्हटलंय टू बी लाईक द रेस्ट ऑफ मॅन, सगळ्या लोकांसारखंच आपण राहायचं. तर त्यांच्या चिंता, विथ देअर वरीज, विथ देअर करप्शन, त्यांचेच ते भ्रष्टाचार, त्यांचंच ते हिंसक पद्धती, त्यांचीच ती क्रूरता, त्यांचाच तो तुटकपणा, त्यांचंच निर्दयीपणा. टू वॉन्ट अ जॉब, आपण एखादा जॉब पत्करतो. टू वॉन्ट टू होल्ड ऑन टू जॉब, तो जॉब आपण त्या ठिकाणी करत असतो. वेदर यू आर इफिशियंट ऑर नॉट, आपल्याला त्याच्यात कामामध्ये गती असते किंवा नसते, आपण तो जॉब करत असतो. टू डाय इन द जॉब, आणि त्याच जॉबमध्ये आपण मरतो. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ऑर्डिनरी. तर याला म्हणतो आपण सर्वसामान्य पद्धतीने जगणं. टू हॅव नथिंग न्यू, नथिंग फ्रेश, नो जॉय इन द लाईफ. तर नवीन काही नसतंच त्या जीवनामध्ये, नवीन ताजेतवानापणा नसतो, कुठला आनंद नसतो, असं ते जीवन असतं. नेव्हर टू बी क्युरियस, इंटेन्स, पॅशोनेट, नेव्हर टू फाइंड आउट. तर कुठलंही उत्सुकता नसते, कुठलीही एक चांगली भावना नसते, काही ज्याला आपण आवडीने करायचं आहे असं काही त्या जीवनामध्ये नसते, एक निरसता जीवनामध्ये असते. बट मिअरली नो टू कन्फॉर्म, फक्त चिटकून राहायचं त्या आपल्या जॉबला. दॅट इज व्हॉट आय मीन बाय ऑर्डिनरी. इट इज कॉल्ड बिंग बर्गॉसिस. तर याला त्या ठिकाणी म्हटलं आहे की बर्गॉसिस नावाचा प्रकार. इट इज अ मेकॅनिकल वे ऑफ लिव्हिंग. तर अशा पद्धतीने एक यांत्रिक पद्धतीने आपण त्या ठिकाणी जगत असतो. अ रुटीन, अ बोरडोम. तर एक सर्वसामान्य कंटाळवाणं आयुष्य जे आहे ते आपण जगत असतो, सर्वसामान्य माणसं. स्टुडंट सेड, हाऊ कॅन वी गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी. तर आपण अशा कशा पद्धतीने हे जे ऑर्डिनरी, जे सर्वसामान्यपण आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो. कृष्णमूर्ती त्याला म्हणतात, हाऊ कॅन यू गेट रीड ऑफ बिंग ऑर्डिनरी. डू नॉट बी ऑर्डिनरी, यू कॅनॉट गेट रीड ऑफ इट, जस्ट डू नॉट बी इट. तर आपण ऑर्डिनरी राहायचंच नाही आहे मुळातच. हाऊ सर, कशा पद्धतीने हे होऊ शकतं, त्यांना विचारलं गेलं कृष्णमूर्तींना. कृष्णमूर्ती म्हणतात, देर इज नो हाऊ. यू सी दॅट इज वन ऑफ द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह क्वेश्चन. टेल मी हाऊ. हा सगळ्यात विध्वंसक प्रश्न आहे. कशा पद्धतीने. मॅन हॅज ऑलवेज बीन सेईंग थ्रू आउट द वर्ल्ड, टेल मी हाऊ. इफ यू सी अ स्नेक, अ पॉयझनस कोब्रा, यू डू नॉट से प्लीज टेल मी हाऊ टू रन अवे फ्रॉम इट. मला एक सांगा, ज्यावेळेला तुम्ही एखादा साप बघितला की जो अतिशय पॉयझनस कोब्रा आहे, अतिशय विषारी असा तो कोब्रा आहे, तुम्हाला कोणी सांगेल का प्लीज टेल मी हाऊ टू रन अवे फ्रॉम इट. तुम्हाला सांगायची वेळ येईल का ती इथून तुम्ही पळून जा ह्या कोब्रापासून. यू रन अवे फ्रॉम इट. सो इन द सेम वे, इफ यू सी दॅट यू आर ऑर्डिनरी, रन लिव्ह इट नॉट टुमॉरो बट इन्स्टंटली. म्हणून त्या ठिकाणी जसं त्या ठिकाणी सांगावं लागत नाही, तसं तुम्ही सर्वसामान्य का जगतोय आपण, तर त्यापेक्षा आपण तिथून निघून जाऊया, ते काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया. सिन्स यू विल नॉट आस्क एनी मोर क्वेश्चन, आय एम गोइंग टू प्रपोज समथिंग. यू नो पीपल टॉक अ ग्रेट डील अबाउट मेडिटेशन, डोंट दे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की काय आपल्याला नेमकं तर मेडिटेशन त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर चिंतन, ध्यानधारणा जी आहे, स्टुडंट सेट दे डू. तर हो, ते काम करू शकतं. यू नो नथिंग अबाउट इट, आय एम ग्लॅड बिकॉज यू नो नथिंग अबाउट इट, यू कॅन लर्न अबाउट इट. तर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे की शिकायचं आहे का. इट इज लाईक नॉट नोईंग फ्रेंच ऑर लॅटिन ऑर इटालियन. तर एखादी फ्रेंच भाषा शिकायची, इटालियन शिकायचं किंवा लॅटिन शिकायचं असं नाही आहे. बिकॉज यू डू नॉट नो, यू कॅन लर्न ॲज दो फॉर द फर्स्ट टाईम. दोज पीपल हू ऑलरेडी नो दॅट मेडिटेशन इज, दे हॅव टू अनलर्न अँड दॅन लर्न. तर ज्या लोकांना ध्यानधारणा काय असते ते माहिती आहे, त्यांनी ते पुन्हा पुन्हा शिकावं, ते जाणून घ्यावं. यू सी द डिफरन्स, आणि आपल्याला त्याच्यातला फरक कळेल. सिन्स यू डू नॉट नो व्हॉट मेडिटेशन इज. तर मेडिटेशन नेमकं काय असतं. लेट अस लर्न अबाउट इट. टू लर्न अबाउट मेडिटेशन यू हॅव टू सी हाऊ युअर माइंड इज वर्किंग. फक्त एकच करा की तुमचं मन कसं काम करतं आहे, त्या मनामध्ये काय काय विचार येत आहेत ते फक्त त्याच्याकडे बघा. यू हॅव टू वॉच ॲज यू वॉच अ लिझार्ड गोईंग बाय, वॉकिंग क्रॉस द वॉल. जेव्हा एखादी पाल चालते त्या भिंतीवरनं, त्यावेळेला तिची हालचाल कशी असते त्या पद्धतीने. यू सी ऑल इट्स 4 feet, हाऊ इट स्टिक्स टू द वॉल. अँड ॲज यू वॉच यू सी ऑल द मुवमेंट. जसं आपण तिच्याकडे बघतो, तिचे 4 पाय, ती त्या भिंतीवरनं ती चिटकून चालते आहे, तिच्या हालचाली आहे. इन द सेम वे वॉच युअर थिंकिंग, डू नॉट करेक्ट इट. तर याच पद्धतीने त्या ठिकाणी आपण आपले विचार जे आहे त्याच्याकडे बघायचं, त्याच्यात करेक्शन करायचं, त्याच्यात काही दुरुस्ती करायची नाही. डू नॉट सप्रेस इट, डू नॉट से ऑल दिस इज टू डिफिकल्ट, जस्ट वॉच नाऊ दिस मॉर्निंग. तर नुसतं फक्त साक्ष भावाने बघायचं त्या विचारांकडे आणि त्यांना जाऊ द्यायचं. विचार येत आहेत ते येऊ द्यायचे, त्याला म्हणतात मेडिटेशन करणं. फर्स्ट ऑफ ऑल सीट ॲब्सल्युटली स्टिल. त्या ठिकाणी आपण शांतपणे एका ठिकाणी बसा. सिट कम्फर्टेबली, क्रॉस युअर लेग्स, सिट ॲब्सल्युटली स्टिल, क्लोज युअर आईज, सी इफ यू कॅन कीप युअर आईज फ्रॉम मुव्हिंग. तर शांत डोळे मिटून बसायचं आहे. यू अंडरस्टँड युअर आयबॉल आर ॲप टू मूव. तुम्हाला कळेल की तुमचे जे डोळे आहेत ते हालचाल करत आहेत. कीप देम कम्प्लिटली क्वाईट. तर शांत राहा फॉर फन. देन ॲज यू सिट व्हेरी क्वाईटली, फाइंड आउट व्हॉट युअर थॉट इज डुईंग. वॉच इट ॲज यू वॉच द लिझार्ड. तर शांतपणे विचारांकडे बघायचे. वॉच थॉट द वे इट रन्स वन थॉट आफ्टर अनदर. सो यू बिगिन टू लर्न टू ऑब्झर्व. आर यू वॉचिंग युअर थॉट्स, हाऊ वन थॉट परस्यूज अनदर थॉट.
थॉट्स सेईंग दिस इज अ गुड थॉट, दिस इज अ बॅड थॉट. फक्त चांगला विचार कोणता, वाईट विचार कोणता ते बघायला पाहिजे. वेन यू गो टू बेड ॲट नाईट दॅन यू वॉच युअर थॉट, जस्ट वॉच थॉट. फक्त विचारांकडे बघायचं असतं. डू नॉट करेक्ट इट, त्याच्यात दुरुस्ती करायची नाही. दॅन यू विल लर्न द बिगिनिंग ऑफ द मेडिटेशन, आणि अशा वेळेला ती सुरुवात होईल आपली त्या मेडिटेशनला. Now sit very quietly, shut your eyes and see what the eyeballs do not move at all. Then watch your thoughts so that you learn. Once you begin to learn, there is no end to learning. तर या पद्धतीने मेडिटेशन जे आहे ते काय असतं आणि शांतपणे विचारांकडे बघणं आणि त्या साक्षीभाव ठेवून त्या ठिकाणी विचारांना सामोरं जाणं आणि असं ध्यानधारणा करणं ह्याचं महत्त्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर इथे आपण थांबूया आणि ब्रेन स्टॉर्मिंगकडे वळूया. थँक्यू.